मैं तैयार हूँ। डबल ए बैट्स प्ले हार्ड। मैं जानता हूं कि मुझे हर मुसीबत से लड़ना है, मुझे हर मुकाम हासिल करना है। मेरी पहचान मेरा हौसला है, मेरी ताकत मेरा जज्बा है। हाँ, मुझे पता है बल्ला है। मैं तैयार हूँ। डबल ए बैट्स प्ले हार्ड। आइए प्लीज कमेंट्री बॉक्स में ओपनिंग जोड़ी मैदान पर निकलती हुई सनम साळगावकर और उन्हीं के साथ विकी नाइक, प्रजेश उर्फ विकी नाइक। सनम साळगावकर और उन्हीं के साथ प्रजेश उर्फ विक्की नाइक, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर। पिछले मैच के मैन ऑफ द मैच विक्की नाइक वो एक बार फिर से अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम ने टॉस जीता और टॉस जीतकर मैदान पर फील्डिंग करती हुई पहले ओवर की पहली गेंद लेकर सिद्धेश इलाक और पहली गेंद पर सनम साळगावकर के बल्ले से निकलता हुआ एक रिवर्स का शॉट। गेंद निकली कवर पॉइंट पर, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। के लिए जाने जाते जो कि सनम साळगावकर, वो वही शॉट दिखाई देता हुआ। पहली गेंद पर लाजवाब शुरुआत टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम की 6 रन स्कोर बोर्ड पर बिना किसी नुकसान से। सिद्धेश इलाक अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक किया, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर अब फील्डर को लगा दिया सनम के लिए। 6 पर खुद के व्यक्तिगत टीम का स्कोर शुरू होता हुआ 6 रन के साथ से। ऑन साइड पर एक डीप मिड विकेट, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार अपने लाइन पर भटके लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और एक रन जो कि स्कोर के खाते में और बढ़ता हुआ 7 पर पहुंचा एक सिंगल के साथ। आज एक बहुत ही बड़ी जीत अपने पहले मैच में सिद्धि विनायक उसका क्रिकेट टीम, उनके टीम के सर्वा सुनील कुमार, उन्हीं के साथ दर्शन नाइक। इस बार फिर से कोशिश थी, ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी और एक बड़े शॉट के बाद जो कि एक अच्छी गेंद, डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर सिद्धेश इलाक राइट आर्म ओवर द विकेट। कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी करते हुए इस नॉन स्ट्राइकर इन पर प्रजेश उर्फ विक्की नाइक, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर। बहुत ही शानदार गेंदबाजी, पहले बड़े शॉट के बाद बहुत अच्छा कमबैक, पावर प्ले का ओवर चलता हुआ सिद्धेश इलाक जो कि गेंदबाजी करते हुए वारसीसी क्रिकेट टीम ने, कुर्ला क्रिकेट टीम ने टॉस जीता और टॉस जीतकर मैदान पर फील्डिंग करती हुई मुकाबला चौथा आज के दिन का चलता हुआ इन दो टीमों के बीच में। इस बार खींचकर खेला हुआ बड़ा शॉट, डीप मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर बहुत ही शानदार कोशिश थी, बिल्कुल करीबी मामला था, कोशिश बढ़िया थी, लेकिन आखिर में गेंद जो कि हाथों से छुट्टी हुई और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही बेहतरीन जो कि फील्डिंग मैदान पर दिखाई देती हुई, शायद कैच को लपक नहीं पाए, लेकिन जिस तरह से कोशिश थी, स्क्वायर लेग से मिड विकेट पर लगभग आ चुके थे और आखिरी पल में आए जो कि गेंद हाथों से छूटी। 2 रन जुड़ते हुए स्कोर में, 2 रन टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। शॉर्ट ऑफ लेन गेंद, इस बार गुडलेस स्पॉट पर उछाल लेती हुई खेलना चाहते थे, थोड़ा सा ऑन दी राइट सनम साळगावकर, इस बार सफल नहीं रहे
और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। स्कोर रुका हुआ 9 पर पहुंचा। पहला ओवर चलता हुआ वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम, गेंदबाजी सिद्धेश की ओर से। और इस बार लेग स्टंप पर फुल टॉस गेंद, एक हाथ से खेलना चाहते थे, गेंद के लाइन से चूके बोल्ड हुए उस गेंद पर और पहली सफलता मिलती हुई वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम को। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन, 1 विकेट पर एक बड़ा विकेट, सनम ने एक छक्का लगाया था जो कि, लेकिन उसी के साथ जो कि आखिरी गेंद पर एक लेग स्टंप पर फुल टॉस गेंद थे, एक हाथ से खेलना चाहते थे और वहीं पर बोल्ड हुए, गेंद से लाइन से चूके और नए बल्लेबाज मैदान पर आते हुए 1 डाउन बैट्समैन टीम के कप्तान टीकेजे बिचोलियम क्रिकेट टीम के मनोज नार्वेकर मैदान पर। हमारे और जो कि साथी कमेंटेटर एक प्रसाद जी परब सर, जो कि तुषार नाइक अंग्रेजी के कमेंटेटर है पणजी से, वो हमेशा कहते हैं जब मनोज नार्वेकर आते हैं तो आला रे आला मने आला। और वही मनोज नार्वेकर अब बल्लेबाजी के लिए 1 डाउन बैट्समैन, सामने बॉलिंग में परिवर्तन दूर वाले छोर से विजय वर्मा गेंदबाजी के मोर्चे पर। पहला ओवर समाप्त हुआ स्कोरबोर्ड पर 9 रन 1 विकेट पर। धीमी फेंकी गेंद, हुक्का इस बार स्क्वायर लेग पर, फील्डर मौजूद सामने, बिल्कुल उनके हाथों में गेंद निकलती हुई, तो दूसरी सफलता इसी के साथ वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम को मिलती हुई। हुक्का था लेकिन ताकत नहीं लगाई इस बार विकी नाइक ने, सामने बिल्कुल एक आसान सा मौका बना और दूसरी कामयाबी वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम को। बड़ी अच्छी शुरुआत, टॉस जीता, टॉस जीतकर पहले फील्डिंग, पहले गेंद पर बड़ा शॉट, लेकिन वहीं पर बाद में जो कि कमबैक दिखाई देता हुआ मैदान पर और एक नए बल्लेबाज मैदान पर कदम बढ़ाते हुए बिल्कुल अपना खाता नहीं खोला, जो कि इस मैच में एक छक्का सनम के बल्ले से 8 पर, विकी नाइक 0, मनोज नार्वेकर अब मैदान पर और उनका साथ देने के लिए नए बल्लेबाज सुहास पवार, एक ऑलराउंडर खिलाड़ी मैदान पर कदम बढ़ाते हुए बल्लेबाजी के लिए। अपने बॉलिंग बार पर विजय वर्मा अगली गेंद लेकर एक सफलता हासिल करते हुए अपने टीम के लिए, और सामने स्ट्राइक एंड पर मनोज नार्वेकर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद, इस बार गेंद ने बिल्कुल काटा बदला, हरकत की, लेग ब्रेक, लेग कटर, आउटस्विंग गेंद और टिपक आने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली, उछाल भी मिली गेंद पर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत ही सुंदर आयोजन सनशाइन क्रिकेटर्स की ओर से, और उन्हीं के साथ जो कि मेन गेट पे आपको देख रहा है जो कि पाइक देव का, जो कि महिला बचत गढ़ की ओर से, जो कि वहां पर चाह आपके लिए बिल्कुल, जो कि भजी, मिर्ची भजी, उन्हीं के साथ बटाटा वड़ा, ये सब जो कि आप खाने के लिए वहां पर मिल सकते हैं। स्विप किया, स्लॉग स्विप का शॉट, मनोज नार्वेकर के बल्ले से डीप बैकवर्ड्स करने की तरफ गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए।
टीम इस 16वां पर्व सनशाइन क्रिकेटर्स की ओर से और दोपहर के सत्र में यह चलता हुआ मुकाबला। फुल टॉस गेंद इस बार लोअर फुल टॉस ऑफसाइड पर खेला, गली पर चौकर ने फील्डिंग सिंगल को पूरा किया। तो हम चर्चा कर रहे थे, बात कर रहे थे, तो कोई पाइक देव महिला बचत गट जिनके ओर से जो कि यहाँ पर मेन गेट पे आप जब जो कि प्रवेश कर रहे हैं वहीं पर जो कि आपके लिए निश्चित खाने की सुविधा उपलब्ध है, आप जरूर वहीं पर संपर्क कर सकते हैं। मैदान पर एक रन जुड़ गया, मनोज नार्वेकर खुद के व्यक्तिगत पहुंचे 7 पर और अब पहली बार इस मैच में सुहास पवार सामना करेंगे। सामने से अपने दूर वाले छोर से रोड एंड से गेंदबाजी करते हुए विजय वर्मा गेंदबाजी करते हुए। खेल जारी दूसरे ओवर का 5 ओवर का मैच, 5 गेंदबाज, स्कोर 16 रन 2 विकेट पर। फील्डिंग में परिवर्तन, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर 3 फील्डर बाउंड्री लाइन पर। सुहास पवार स्ट्राइक पर सामना करते हुए विजय वर्मा की गेंदबाजी का लेफ्ट आर्म ओवर द विकेट घूमकर मारना चाहते थे, एक जोरदार अपील, लेकिन गेंद में लंबाई ज्यादा थी, उछाल थी और बिल्कुल जो कि स्टंप को छोड़कर निकल रही थी। कोई शंक नहीं जो कि अंपायर के मन में। और एक बार फिर से अपने धीरे धीरे बॉलिंग बार पर विजय वर्मा अगली गेंद करने के लिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए एक सफलता अपने टीम को। इससे पहले सिद्धेश इलाक जिन्होंने शुरू की पहली गेंद पर छक्का लगा, आखिरी गेंद पर जो कि अपनी समाप्ति पर एक विकेट चटकाया, सनम को चलता किया और वहीं पर विजय वर्मा पहली गेंद पर एक बड़ी सफलता हासिल करते हुए। बड़ा शॉट इस बार ऑन साइड पर, डीप मिड विकेट पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और इसी के साथ सुहास पवार वापस निकलते हुए टीम को लगता हुआ और एक बड़ा जोर का धक्का। तीसरी सफलता, 16 रन 3 विकेट पर। जुड़ चुके हैं जो कि साउंड सिस्टम के साथ नए बल्लेबाज और एक मैदान पर दाजी नाइक। 16 रन 3 विकेट पर। थोड़ी सी लड़खड़ाती शुरुआत मैदान पर टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम को एक साझेदारी बनानी पड़ेगी। सामने से बढ़िया गेंदबाजी फील्डिंग कर रही है वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम। टॉस जीतकर गेंदबाजी में और एक परिवर्तन, ओमकार सावंत बॉलिंग मार्ग पर। जोरदार अपील अंपायर की ओवर पिच गेंद के खड़े खड़े एक बड़ा शॉट मारना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ। एक जोरदार अपील जरूर हुई थी लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं था। गेंद बल्ले से दूर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। ओमकार सावंत अपने बॉलिंग मार्ग पर शुरुआत बढ़िया करते हुए एक बार फिर से अगली गेंद लेकर बस उसी लाइन पर बिल्कुल इसी गेंद ने फिर से परेशान किया दाजी नाइक ने। और एक बार जोरदार बल्ला घुमाया, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। अच्छी गेंदबाजी, बढ़िया शुरुआत। 16 रन 3 विकेट पर। कहीं ना कहीं हाथ खोलना पड़ेगा इसको, एक ही बल्लेबाज को बड़े शॉट लगाने पड़ेंगे। 5 ओवर का मुकाबला है। सामने एक बहुत ही बेहतरीन टीम है वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम और वो मुकाबला करती हुई टीकेजी। शानदार गेंदबाजी, लेग कटर, इस बार उछाल मिली। पिछली गेंद थोड़ी सी जो कि आगे पिच किया था, इस बार थोड़ा सा आगे गेंद को रखा और दाजी नाइक लगातार जो कि जोरदार बल्ला घुमा रहे हैं ऑन साइड पर, लेकिन गेंद ने एक बार फिर से उनको चकमा दिया। लेग ब्रेक, लेग कटर, आउट स्विंग, बहुत शानदार गेंदबाजी। इस बार उड़ाया गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री पर, लगभग डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा पर गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर। दाजी नाइक अब स्लॉट में गेंद मिली और उसे पर कड़ा प्रहार। 6 रन स्कोर के खाते में।
का इस बार जो कि जोरदार तड़ाका गेंदबाजी पर 22। कहीं ना कहीं इस बड़े शॉट की एक दरखास्त थी, मैदान पर रन नहीं हो रहे थे, स्कोर बोर्ड पर विकेट भी गिर चुके जो कि लगातार 3 विकेट, पहला विकेट 9 पर, दूसरा 9 पर, तीसरा 16 पर, वही से आगे बढ़ना पड़ेगा टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम को। बल्लेबाजी में एक बड़ा शॉट दाजी नाइक के बल्ले से 6 पर खुद के व्यक्तिगत, और सामने एक बार ओमकार सावंत अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी करते हुए। इस बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, लेकिन बहुत अच्छी चतुराई के साथ इस बार गेंद ऑफ स्टंप पर रखा था। बल्लेबाज को ज्यादा मौका नहीं दिया, ज्यादा रूम नहीं दिया शॉट के लिए। जब तक बैकफुट पर निकले थे दाजी नाइक, तब तक गेंद निकली थी विकेट कीपर के हाथों में। ऑफसाइड पर डीप एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 2 फील्डर, बाउंड्री लाइन पर ऑफसाइड पर शॉर्ट पिच बाउंसर, और इसके साथ वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में, इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23, लॉस ऑफ 3 विकेट। तीसरा ओवर मैच का चलता हुआ ओमकार सावंत गेंदबाजी करते हुए। शुरू के 2 गेंदबाजों ने एक एक सफलता दिला दी अपने टीम के लिए। एक ओर से सिद्धेश इलाक, दूसरे ओर से विजय वर्मा, और तीसरा ओवर गेंदबाजी कर रहे ओमकार सावंत। अब तक एक बड़ा शॉट इस ओवर में लग चुका है, एक अतिरिक्त गेंद, अतिरिक्त रन, और फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन देखना होगा। नहीं, बिल्कुल जो कि गेंद वापस जो कि गेंदबाज ओमकार सावंत के लिए सुपुर्द कर रहे मिड विकेट के, डीप मिड विकेट के फील्डर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर, एक काउ कॉर्नर पर, ऑन साइड पर। बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, गेंद बल्ले से दूर, ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, और एक रन मिलता हुआ स्कोर में टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम जो पहुंची सिंगल के साथ 24 पर पहुंची। 8 रन के साथ लगभग रन बना रही है मैदान पर टीकेजी बिचौलियम। नॉन स्ट्राइकर एंड पर मनोज नार्वेकर, इस बार ऑफ स्टंप से बाहर, बहुत ही बेहतरीन शॉट दाजी नाइक के बल्ले से, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री से बाहर, गेंद 6 रन के लिए। क्रिकेट टीम मैदान पर आने वाले 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी। 5 ओवर का मैच, अगला मैच होगा एसएजी कोड़ेकर 11 और राजेश क्रिकेटर्स, इन 2 टीमों के बीच में जो ब्रेक होगा 5 ओवर का, उसमें आइए दोनों टीम कैप्टन टॉस के लिए संपर्क करें। 30 रन 3 विकेट पर 3 ओवर का खेल जो कि समाप्त होता हुआ। अगला मैच होगा जो कि एसएजी कोड़ेकर 11 और राजेश क्रिकेटर्स, दोनों टीम कैप्टन नोट कीजिए। इस इनिंग के ब्रेक में आप 5 ओवर के बाद आपको आना होगा टॉस के लिए। फिलहाल बॉलिंग मार्ग पर परिवर्तन जो कि समीर शेख गेंदबाजी के मोर्चे पर, सामने मनोज नार्वेकर। बड़ा शॉट बल्ले के बीचों बीच, शॉर्ट ऑन पुल का डीप मिड विकेट बाउंड्री पर, मनोज नार्वेकर के बल्ले से निकलती हुई गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। और उसके 36 लॉस ऑफ 3 विकेट। बहुत ही शानदार शॉट मनोज नार्वेकर के बल्ले से। इस बार फिर से उड़ा डीप मिड विकेट पर, गगनचुंबी छक्का, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए।
इनका भारत और श्रीलंका के बीच में भी मुकाबला शुरू हो चुका है और अब तक ताजा समाचार मिलने तक स्कोर हो चुका है 47 रन 5 विकेट पर श्रीलंका क्रिकेट टीम का। कट के इस बार ऑफ साइड पर एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद, डीप कवर पर कैच को पकड़ा मनोज नार्वेकर वापस, लेकिन एक शानदार पारी, शानदार इनिंग जो जरूरत थी, जहां पर जो कि आक्रामक बल्लेबाजी पर वही शॉट लगाए, 3 छक्के अपने इनिंग में, 19 पर खुद के व्यक्तिगत और चौथे विकेट का आगाज होता हुआ 42 रन 42 लॉस ऑफ 4 विकेट। टीकेजी बिचोलिम क्रिकेट माना था बिल्कुल संगीत का दोस्तों, आज ही बिल्कुल जो कि गुनगुनाते हैं सभी। अमित नाइक नए बल्लेबाज, इस बार डीप लॉन्गन बाउंड्री पर देखना होगा, गेंद हवा में लॉन्गन बाउंड्री पर, डीप लॉन्गन बाउंड्री पर उस कैच को पकड़ते हुए तो लगातार दूसरी सफलता मिलती हुई वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम को। कहीं ना कहीं कमबैक कर रही है टीम, जो कि इस ओवर में लगातार 2 जो कि सफलता दिलाते हुए गेंदबाज मनोज नार्वेकर, उन्हीं के साथ दाजी नाइक जो कि वापस जाना पड़ा, और इसके साथ मैदान पर नए बल्लेबाज आ चुके हैं अमित नाइक, और अमित नाइक का साथ देने के लिए और एक नए बल्लेबाज मैदान पर राजा नाटेकर। समीर शेख और नए बल्लेबाज मैदान पर राजा नाटेकर। अमित नाइक स्ट्राइक पर बढ़िया शॉट कारपेट के साथ खेला, इस बार डीप्स के और एक बाउंड्री पर फील्डर हड़बड़ा, थोड़ी सी फील्डिंग में 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में, बहुत ही शानदार दौड़ विकेट के बीच में 2 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। हैट्रिक की गेंद थी, उस गेंद को खेला था अमित नाइक ने, और 2 रन अपने खुद के व्यक्तिगत जो कि खाते की शुरुआत करते हुए इस 2 रन के साथ से, और टीम को आगे बढ़ाते हुए 44 रन टोटल स्कोर 5 विकेट पर। तेज गेंद इस बार ऑफ स्टंप पर, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। 44 रन टोटल स्कोर 5 विकेट पर। टीकेजी बिचोलिम क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करती हुई मुकाबला वाईसीसी कुर्ला क्रिकेट टीम का नए बल्लेबाज जो कि अमित नाइक मैदान पर 2 पर, मैनपाम फोंडा गोवा से जो कि अमित नाइक, शिरोडा फोंडा शिरोडा से जो कि इस मैदान पर, और दूसरी छोर पर जो कि मासगांव सावंतवाड़ी से राजाओं के राजा राजा नाटेकर, जो कि बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, एक बेहतरीन फील्डर भी है, बाउंड्री लाइन से बढ़िया थ्रो भी करते हैं, वो राजा नाटेकर अब मैदान पर। अगला मैच एसएजी कोळीकर 11 और राजेश क्रिकेटर्स, ये 5वें ओवर समाप्ति के बाद टॉस किया जाएगा। दोनों कैप्टन आप जरूर आइए, जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। पूरे दिन में 10 मैचेस दोस्तों खेले जाते हैं, और शाम के दौर में लगभग अगर समय नहीं मिला तो अगर पॉइंट अंक पर जो कि पॉइंट समान हो गए जाते हैं तो कोई बॉल आउट भी हो सकता है, और इसलिए आइए जल्द से जल्द जो कि टॉस के लिए संपर्क करें। फिलहाल राजा नाटेकर स्ट्राइक एंड पर, और अंतिम ओवर में बॉलिंग मार्ग पर मुबारक अली गेंदबाजी के मोर्चे पर। मुबारक अली 5वां आखिरी ओवर, 44 रन 5 विकेट पर। बहुत अच्छा कमबैक पिछले ओवर में, 2 छक्के 2 विकेट भी मिले वाईसीसी कुर्ला। इस बार बहुत अच्छी शुरुआत, अच्छी गेंद, इस बार नीचे रही, जोरदार बल्ला घुमाया राजा नाटेकर जो कि स्ट्राइक एंड पर। गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं था, बिल्कुल जो कि थोड़ा सा कोई फुटवर्क नहीं था उस गेंद पर, खड़े खड़े मारना चाहते थे, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंद, पुलर लाइन की गेंद ऑफ स्टंप को छोड़कर निकली गेंद विकेट कीपर के हाथों में। पिछली गेंद थोड़ा सा पीछे गया था, इस बार आगे गेंद को पिच किया, अच्छी लाइन पर पुलर लाइन की गेंद। राजा नाटेकर फिर से थोड़ा सा अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, और सामने स्ट्राइक पर।
इस बार उड़ाया स्लॉट में मिली गेंद, जोरदार शॉट, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री से बाहर गेंद निकलती हुई राजा नाटेकर के बल्ले से सीमारेखा से बाहर। टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम के हिस्से के साथ 50 रन पूरे हुए। राजा नाटेकर के लगातार 2 बार चकमा खा गए थे गेंद पर, इस बार स्लॉट में गिली और बहुत ही बढ़िया टाइमिंग हाफ वाले पर लेकर 6 रन डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। इस बार फिर से उड़ाया गेंद को, ये मिस टाइम कर बैठे, देखना होगा अपने फॉलो थ्रू में निकले गेंद के नीचे, क्या कैच को पकड़ते तो एक बेहतरीन कैच बन सकता था इस टूर्नामेंट का। बहुत अच्छी कोशिश थी तीसरे रन के प्रयास में, और इसी के साथ अंपायर की उंगली, शायद नॉन स्ट्राइकर एंड पर पहली बार जो कि गेंद हाथों में नहीं थी बिल्कुल, लेकिन दूसरे प्रयास में गेंद को फील्ड करते हुए और तीसरे रन के प्रयास में राजा नाटेकर वापस 2 रन और जुड़ गए स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ से स्कोर बढ़ा 52, लॉस ऑफ 6 विकेट, 52 रन 6 विकेट पर। जयदीप भोंदीवले जेडी इस बार अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, बैठक शॉट ऑन साइड पर मिड विकेट पर, गेंद इस बार टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। क्या शुरुआत की इस गेंदबाज ने, मुबारक अली ने इस ओवर में, एक बड़ा शॉट लगा, डॉट गेंदे कर रहे, एक रनआउट के रूप में सफलता भी वापस निकली टीकेजी बिचौलियम क्रिकेट टीम की। स्कोर बोर्ड पर 52, लॉस ऑफ 6 विकेट, 52 रन 6 विकेट पर। इस बार बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर गेंद 6 रन के लिए, और स्कोर 6 रन के साथ से आगे बढ़ता हुआ 58 रन पर टोटल जो कि स्कोर पहुंचता हुआ। बहुत एक सुंदर आयोजन इस टूर्नामेंट का, जो कि सांगेम प्रीमियर लीग का 16वां पर आने वाला मुकाबला हो रहा है, जो कि एसएजी कोळेकर 11 और राजेश क्रिकेटर्स इन दोनों टीमों के बीच में। स्पर्धेदरम्यान आणखी एक आयोजन, या स्पर्धेत डोनेशन कूपन 100 रुपये, जे लॉटरी कूपन, बक्षीस 50,000, 30,000, 20,000 आणि त्यानंतर 3 बक्षीस, प्रत्येकी 10,000 कूपन। संपर्क नक्की आपण सनशाईन क्रिकेट जसे मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा। आणि स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी हौजी आहे, या हौजीसाठी आपल्याला 200 रुपयात 3 कूपन, बक्षीस 35,000 रुपये, जल्दी 5, जर जास्त मेंबर्स असतील तर बक्षीस विभागून देण्यात येईल, याची नोंद घ्या। शेवटच्या दिवशी हौजी 2 रुपयात 3 कूपन, बक्षीस 35,000 रुपये, जल्दी 5, जर जास्त मेंबर्स असतील तर बक्षीस विभागून देण्यात येईल। आणि त्याचबरोबर डोनेशन कूपन, लॉटरी कूपन 100 रुपये। आमचे सनशाईन क्रिकेटर्सचे जे सर्व सहकारी आहेत, सर्व मेंबर, आपण संपर्क साधा। 100 रुपयात कूपन, स्पर्धा बघा, नशीब आजमावा। प्रथम बक्षीस, पहिलं बक्षीस 50,000, 30,000, 20,000 आणि त्यानंतर 3 बक्षीस 10,000 प्रत्येकी ही कूपन उपलब्ध आहेत। या ठिकाणी सनशाईन क्रिकेटर्सचे आमचे सर्व मेंबर्स यांच्याकडे कूपन आहेत। सामन्याची नाणेफेक होते आणि त्या अगोदर मात्र सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत त्याबरोबर 59 म्हणजे 59 धावा सामन्याची यानंतरच्या नाणेफेक झालेली आहे। नाणेफेक जिंकली ती राजेश क्रिकेटर्स आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। फलंदाजीला आमंत्रण दिलंय ते एसएजी कोळेकर 11 क्रिकेट संघाला। वळ्या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा एक सुंदर गोड आवाज या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत। मूळचे जे हडी मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईत वास्तव्य असलेले आमचे आइए जुड़ जाते सर प्रसाद जी परब के साथ, उन्हीं की जुबान आके का हाल। आइए प्रसाद जी सर माइक्रोफोन पर आगे की जानकारी। थँक्यू सो मच अशोकजी नाईक। तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते आरपी वाईन्स आणि आरपी वाईन्सचे आमचे हे जे ओनर आहेत सन्मान्य सुरजता नाईक आणि त्यांच्या मिसेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात।
आणि छोटासा व्यवसाय मला आठवतं की मागच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी हा छोटासा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आणि आजचा दिवस निश्चित आज खूप महत्त्वाचा असेल तो म्हणजेच आर पी वाईन्ससाठी, कारण आज 31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी निश्चितच सर्व पर्यटक आज गोव्यामध्ये दाखल होतात. आणि एक दुर्दर्शक योग असा आहे की सांगेम प्रीमियर लीग सुरू आहे आणि त्या दरम्यान सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर क्रिकेटरसुद्धा येत असतात, दर्शक येत असतात, प्रेक्षक येत असतात ही स्पर्धा पाहण्यासाठी. आणि त्याचबरोबर आज गोव्यामध्ये निश्चितच तुम्हाला पाहायला मिळते 31 डिसेंबर आज खूप मोठ्या प्रमाणावर इथे मात्र साजरी केली जाईल. तुम्हाला स्क्रीनवर निश्चितच पाहायला मिळते, विविध प्रकारचे पेय तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. आणि आवर्जून याचा आस्वाद घ्या आणि निश्चितच नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही त्यांच्यासोबत करा. लक्ष स्पोर्ट्स सुद्धा मला माहिती आहे, ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ असं मी म्हणेन. यामध्ये तुम्हाला ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत, टी शर्ट्स पाहायला मिळत आहेत, बॅट्स अवेलेबल आहेत, तुम्ही पाहतात बॉलसुद्धा अवेलेबल आहेत. टेनिसच्या बॉलला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अंडर वन रूफ तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. विविध प्रकारचे स्पोर्ट्स इक्विपमेंट आहेत, बॅट आहेत, बॉल आहेत, बॅडमिंटन आहेत, रॅकेट आहेत. त्यानंतर शांतादुर्गा हॉटेल तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. शांतादुर्गा हॉटेल खूप लज्जत आणि खूप चविष्ट असं जेवण या ठिकाणी मिळतं या शांतादुर्गा हॉटेलमध्ये. गुजरातची एक टीम इथे निश्चितच आवर्जून त्यांनी मात्र उल्लेख केला की बहुत बढ़िया और बहुत लजीजदार खाना यहाँ पे मिलता है. हे किचन आहे, साफसुथरं किचन आणि सर्व तुम्ही पाहतात सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. कुठल्याही प्रकारे तुम्ही पाहतात महिलासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात, महिला कुकसुद्धा पाहायला मिळतात. आणि यासाठीच खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ती शांतादुर्गा हॉटेलच्या त्यामधील फूडला. बिर्याणी आहे, नॉनव्हेज, व्हेज फूड तुम्ही एन्जॉय करू शकता. पुढे मैदानाच्या आतमध्ये सामना पण सुरू करत आहोत. लक्ष गाठायचं मैदानावर ते YCC कुर्ला या संघाला सामना जिंकण्यासाठी 59 धावा करायच्या आहेत. आणि मी पाहतात मैदानावर फलंदाजीला आघाडीला येतोय स्ट्रायकिंग एंडला मुख्तार कुरेशी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आदिल. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फुल टॉस आहे, स्लाइस केला आहे, पॉईंटला क्षेत्राच्या काय तिथे मध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा व्हेरी कॉन्फिडेंटली. मगाशी आपण जर बघितलं मागच्या सामन्यात जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर मुख्तार कुरेशीला आपण बघितलं होतं बॅटिंग करत असताना. पण आता मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, अनुभव त्याच्याकडे दांडगा आहे. जेव्हा मुख्तार मैदानाच्या आतमध्ये आला, आमच्या बाजूच्याच रूममध्ये तो राहतोय सध्या गोव्यात इथे आल्यानंतर. पण मी आवर्जून उल्लेख करेन की सम्राट 11 या संघाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात मी जवळजवळ 10 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. आणि तुम्ही मात्र आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये ZI11 सारख्या एका मोठ्या संघामध्ये आपलं स्थान पक्क केलं. पण आज आपण बघतो या सांगेम प्रीमियर लीगमध्ये त्याने स्वतःचा स्वतंत्र संघ इथे त्याने तो दाखल केला आहे. तर त्या संघाच्या माध्यमातून तो नेहमी परफॉर्म करत असतो. तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय YCC कुर्ला. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आदिल. धावसंख्या धाव फलकावर 1. गोलंदाज सज्ज विकी नाईक. चेंडू मध्ये मिस टाइम फटका एलिव्हेट झालाय, चेंडू भरपूर उंच गेलाय, गोलंदाज चेंडूच्या खाली. आणि निश्चितच पहिली सफलता दुसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला निश्चित देत असताना, आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू देत असताना विकी नाईक बाद होतोय पहिल्या चेंडूवर. तो आदिल. काळात सांगेम गोवा किंवा गोवा राज्यामध्ये इलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच कारणास्तव आमची तुम्ही पाहतात आमच्याच बाजूला जे अधिकारी उपस्थित आहेत त्या अधिकाऱ्यांनी मात्र तुमच्यासाठी एक मशीन इथे आणलं आहे, वोटिंग मशीन आणलं आहे. डेमो तुम्हाला देत आहेत. कुठलेही मात्र जे नागरिक आहेत जेव्हा जे आता नवीन यंगस्टर्स आहेत ज्यांना मात्र अजूनही ते एलिजिबल नाही आहेत ते म्हणजे मतदान करण्यासाठी, आणि त्यांचं मात्र आत्ताच 18 वर्षे वय पूर्ण झालेलं आहे. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, इनस्विंग हलकाचा इनस्विंग, बॅट आणि बॅटच्या मधून चेंडू मागे निघून जातोय. मुख्तारला बीट करणारा हा चेंडू विकी नाईकचा. तर आत्ता जे एलिजिबल झाले ज्यांचं मात्र 18 वर्षे वय पूर्ण झालं आहे, मतदान करायचं असेल, माहीत नसेल हे इक्विपमेंट किंवा ही मशीन कशाप्रकारे यूज करायची आहे, तर डेफिनेटली सांगतो या ठिकाणी सांगेम प्रीमियर लीगच्या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने भेट द्या. तिथे ते अधिकारी उपस्थित आहेत, तुम्हाला निश्चित ते डेमो देतील की कशाप्रकारे तुम्हाला मतदान करायचं आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप भरपूर लांब जातोय चेंडू. वाईट बॉल, वाईट सिग्नल पंचांचा येतोय. पंचांची अत्यंत तटस्थ आणि अप्रतिम आणि भक्कम भूमिका पाहायला मिळते. देर इज नो कॉन्ट्रोवर्सी अँड ऑल क्रेडिट गेट्स टू अवर अंपायर्स.
वन लॉस ऑफ वन. स्ट्रायकिंग एंडला मुख्तार कुरेशी. ओव्हरपिच आहे, स्ट्रेट टू द ग्राउंड. समोर एक्झिक्यूट केलाय मिड ऑफ आणि मिड ऑनचा खेळाडू पाठलाग करतोय. कोण शर्यत जिंकणार? चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. स्ट्रेट टू द ग्राउंड. पंचांचा इशारा, चौकार. उपस्थित होता. आज त्याचे वडील सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. सांगेम प्रीमियर लीग पूर्ण परिवार गोव्यामध्ये ऑलरेडी त्यांचा दाखल झाला आहे. ओमकारची मिसेस, ओमकारचा मुलगा वेदांत देसाई, त्याचे वडील देवीदास देसाई. पण ही स्पर्धा पाहण्यासाठी खास करून वेदांत आणि देवीदास देसाई यांचं दोघांचंही आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. ओव्हरपिच आहे, चेंडू हवेमध्ये ऑन साईडला स्लॉक स्वीप केला. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. जेडी प्रयत्न चांगला आहे, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू होतील तो फ्लाय सीमारेषे बाहेर. दर्जेदार दर्शनीय षटकार. खूप चांगलं कॅमेरा वर्क विघ्नेश धुळे खास करून त्याचा उल्लेख करेन आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या बरोबर. उजव्या बाजूला तो मात्र वरती बसलाय आणि खूप सुंदररित्या साहिल तिथे खूप सुंदररित्या मात्र कव्हर करत असताना हा चेंडू फुलटॉस आहे. ऑनसाईडला स्वीप केलाय. क्षेत्राच्या काय डीप मध्ये त्याला बीट करून चेंडू सीमारेषेवर त्याच्या डोक्यावर निघून जाईल. येतोय तो चौकार. द फर्स्ट ओव्हर 5 बॉल 15 आणि संघाची धावसंख्या 16. मुख्तार कुरेशी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे. आघाडीला आलाय. एवढा मोठ्या धावसंख्येत जर पाठलाग करायचा असेल तर असा अनुभवी खेळाडू त्याच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आणि वायसीसी कुर्ला संघाच्या माध्यमातून ते तुम्हाला चित्र पाहायला मिळते. वायसीसी कुर्ला संघाने अगोदर एक सामना खेळलाय. ते सामना ते पराभूत झालेत. पण इथे मात्र हा सामना जिंकून पॉईंट टेबलवर इथे मात्र अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न ते करतील, त्यांचे खेळाडू करतील. आणि आतापर्यंत खूप चांगली सुरुवात. एक गडी गमावलाय आणि 16 धावा अंकित झाल्यात वायसीसी कुर्ला या संघाच्या खात्यामध्ये. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. सुहास पवारच्या हातात चेंडू दिलाय. लेफ्ट आर्म सीमर फिरकी गोलंदाज आहे. सीमर यासाठी म्हटलं की दोन्ही प्रकारचे चेंडू टाकू शकतो. एक तर तो वेगवान चेंडू सुद्धा टाकू शकतो आणि फिरकी सुद्धा आक्रमण करू शकतो. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. स्ट्रायकिंग याला फलंदाज येतोय तो मुबारक. पहिला चेंडू सुहास पवारचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कनेक्शन, व्हॉट एक्झिक्युशन, सुपर्ब टायमिंग, ट्रेमेंडस पॉवर, षटकार. कुर्ला आणि टेनिस क्रिकेट .inचे सीईओ ही ऑल्सो बिलॉंग्स टू कुर्ला, संतोष नाणेकर. स्टिअर केलंय पॉइंटला. कुर्ला ईस्ट वरून हे सर्व खेळाडू बिलॉंग्स करतात. कुर्ला ईस्ट वरून ओमकार देसाई बिलॉंग करतो. नेहरू नगर हा त्यांचा सगळ्यात परिचयाचा किंवा सगळ्यात जवळचा एरिया आहे आणि त्याच ठिकाणावर संतोष नाणेकर सुद्धा बिलॉंग करतात. धावसंख्या धावफलकावर 22, लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा 23. नेक्स्ट बॉल फ्रॉम सुहास. राऊंड विकेट लास्ट मोमेंटला स्टिअर केलंय पॉईंटला. थोडासा अपिश फटका पाहायला मिळतो. डीप पॉईंटला चेंडू निघून जातोय आणि तोपर्यंत मुख्तार कंप्लीट करतो. ते फक्त एकच धाव. टेनिस क्रिकेट .in ऑल टीम इज हियर. संतोष नाणेकर स्वतः सीईओ, गौरव सावंत मॅनेजिंग डायरेक्टर MD.
सुपर एक्झिक्युशन. चेंडू डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीला क्लिअर करेल. येतो तो या चेंडूवर अप्रतिम चौकार. कट केलं लास्ट मोमेंटला. बघा एखाद्या मोठ्या खेळाडूची हीच एक ओळख असते. मगाशी मी उल्लेख केला की YCC संघ बिलॉंग्स टू कुर्ला. नेहरू नगर विभागातनं हे सर्व खेळाडू बिलॉंग करतात. संतोष नाणेकर ऑल्सो बिलॉंग्स टू कुर्ला नेहरू नगर विभाग. आणि ओमकार देसाईने मगाशीच मी उल्लेख केला की त्याचे वडील आले, त्यांचा मुलगासुद्धा आले स्पर्धा पाहण्यासाठी, वेदांत आणि त्याचे वडील देवीदास देसाई. पण ओमकारने फोन करून या गोष्टीचा उल्लेख केला की मी सुद्धा YCCचाच एक भाग आहे. YCC सुद्धा माझाच संघ आहे आणि त्या संघाला मी सुद्धा रिप्रेझेंट करतो. हो, गुड बॉलिंग. हलकासा टर्न मिळाला चेंडूला, पण या षटकात खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 30 धावा कुठल्या आहेत आतापर्यंत 2 षटकाच्या अखेरीस. त्यामुळे समीकरण उरले 18 चेंडू आणि 29 धावा. माझ्यासोबत अशोक नाईक आहेत. काय म्हणाल असेचे खेळाडू जे मात्र स्वतःहून कबुली देतात किंवा या मोमेंटला ॲक्सेप्ट करतात या गोष्टी की भली मी मात्र मोठ्या लेवलचा खेळाडू आहे, मोठ्या संघांना मी रिप्रेझेंट करतो, पण इथे मात्र ज्याप्रमाणे मगाशी मी बघितलं की एक सामना संपल्यानंतर YCC संघ मैदानाच्या बाहेर आला, सामना पराभूत झाला आहे. पण ओमकार निश्चित काहीतरी गायडन्स त्यांना दिला, त्याची चर्चा केली आणि त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. जेव्हा 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 2 षटकाखेर 30 धावा कुठल्या आहेत. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 18 गेंदे और 29 रनों की आवश्यकता. खरोखर मी म्हणेन की खरोखर एक मोठेपण आहे. कारण आपलं सगळं काय ते जुनं ज्यातून आपण सुरुवात केली, जिकडे आपण बाळकडू म्हणजे मी म्हणेन ते जे अगदी क्रिकेटचं, त्यानंतर मात्र एकदा इतक्या मोठ्या पदापर्यंत एवढ्या मोठ्या लेवलला हा खेळाडू गेलाय ओमकार देसाई की ज्याला बघायला क्रिकेटच्या मैदानात गर्दी होते. आणि आजही तो आपल्या जुन्या सर्व सहकाऱ्यांना जुन्या आपल्या टीमला विसरलेला नाही. खरोखर ओमकार देसाई खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्समधून तुझं. सर सामना सुरू करायचा आहे. काहीतरी चर्चा सुरू आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धाव्यांची गरज. यासाठी खूप मोठं मन असावं लागतं असा मी उल्लेख करेन. आणि खूप मोठ्या मनाचा खेळाडू आहे म्हणजे ओमकार देसाई. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला निश्चितच त्याला पदवी मिळाली आहे आणि तो सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. फक्त एक सरप्राईजच नाही की कुठल्या संघातनं तो खेळेल, यासाठी निश्चित तुमच्यासमोर एक प्रश्न पडला आहे. तर हे तुम्हाला उद्या उत्तर निश्चितच मिळेल की कुठल्या संघांना तो खेळेल. 18 चेंडू 29 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंगला मुख्तार, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज विभागात मुबारक. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 13 धाव्यांचं. जयदीप बोंडिवले इथे मात्र छेडखाणी करण्याचा प्रयत्न. संयम तुटलाय तो मुख्तार कुरेशीचा. चेंडूला स्लाइस करण्याच्या प्रयत्नात पॉईंटवरून काढण्याच्या प्रयत्नामध्ये विभागात बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. इज द बिग ब्लो. आणि पहिल्या चेंडूवर आपली हुकूमत दाखवत असताना जेडीने मिळवला एक मोठा विकेट. फलंदाज बाद. पिकला नाही तो आंबा. बाबा तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. थँक्यू. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला. 17 बॉल अँड 29 टू विन. 17 चेंडूत 29 धाव्यांची गरज आहे. मोठी विकेट मिळाली आहे चेंडूवरती म्हणजेच जयदीप बोंडिवलेला. आणि बघायचं आहे मुख्तार बाद झाल्यानंतर मात्र बघायचं म्हणजे त्याच्या आतमध्ये आले तो फलंदाजीला तो म्हणजेच ओमकार सावंत ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडेड बॅट्समन. त्या टीममध्ये ऑलराऊंडरची भूमिका तो बजावतोय. पुढचा चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू लेग स्टिकच्या बाहेर मागे निघून जातोय. व्हाईट सिग्नल पंचांचा येतोय. रिलीज करताना जबरदस्त एनर्जी युटिलाइज करतोय तो जयदीप बोंडिवले. कमी उंचीचा खेळाडू पण आता मात्र नियंत्रण ठेवू शकला नाही. हातावर चेंडू लेग स्टिकच्या बाहेर निघून जातोय. वाईट बॉल आणि धावसंख्येत होते ती भर धावसंख्येत धाव फलकावर 31 धावा. 28 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17. शेअर केलंय पॉइंटला क्षेत्राच्या काय तिथे क्विक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट केली आहे.
चिकी सिंगल म्हटल्यानंतर सकाळी अल्ला बक्सचा मी उल्लेख करेन आणि निश्चितच आमच्या अस्लम शेख यांचा मी उल्लेख करेन, ज्यांनी मात्र आमच्या सर्वांसाठी चिकी ते घेऊन आले. 27 धावांची अजूनही गरज. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही सामना बॅलन्स आहे. रिक्वायर्ड 10.13 10.13ची गतीने मात्र धावा कराव्या लागतील त्या YCC कुर्ला या संघाला. फुल टॉस आहे, स्लाइस केलाय पॉइंटला गॅपमध्ये. ब्युटिफुल स्ट्रोक, क्रिकेट विथ द ब्रेन आणि काय एक्झिक्युशन. सीमारेषे बाहेर 4 धावा. सनशाइन क्रिकेटर्स आयोजित सांगेम प्रीमियर लीग सीजन 16. वन साइड वॉट अ शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. 6 रन. क्रिकेट मध्ये आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात पहिल्यांदाच बाद होते, पण तोपर्यंत त्याने काम आपलं पूर्ण केलंय. मुबारकने चांगली बॅटिंग केली. 8 चेंडू 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि निश्चित आपल्या संघाला मात्र तो विजयाच्या दारात उभा करून आला असं म्हणायला हरकत नाही. 13 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे मैदानावर आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 17 धावांची गरज आहे. 3rd विकेट डाऊन, 42 ऑन द बोर्ड आणि चांगला कमबॅक. मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये हा संघ खूप काही शिकला आहे, खूप काही चांगला गायडन्स मिळाला आहे आणि मात्र निश्चित मी म्हणेन की या संघाने चांगलं कमबॅक केलं आहे, चांगलं काउंटर अटॅक केलं आहे, चांगली फाईट दिली आहे आणि फाईट बॅक करत असताना संघाला या स्थितीत आणून ठेवलं आहे की 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज आहे ती YCC कुर्ला या संघाला. फुल ओव्हर फुलटॉस चेंडू होता, भन्नाट वेग, वाईड यॉर्कर अँड डॉट बॉल. इक्वेशन इज रिमेनिंग 12 बॉल अँड 17 रन्स टू विन. सनशाइन क्रिकेटर्स आयोजित क्रिकेट स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते सांगेम प्रीमियर लीग 16वे पर्व, ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट. आणि काही वर्षापूर्वी एक वेगळं चित्र होतं सांगेम प्रीमियर लीगचं, पण त्यानंतर tenniscricket.in ची साथ मिळाली आणि निश्चितच ही स्पर्धा वर्ल्ड वाईड झाली आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अक्षरशः रीग लागते संघांची की मला असं वाटतं की आपण जेमतेम यावर्षी 25 संघ घेतलेत, पण मला असं वाटतं ती संख्या जवळजवळ 80च्या घरात सुद्धा जाते. एवढे संघ वेटिंगवर असतात की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. पण खूप मोजक्याच संघांना मात्र संधी मिळते, पण बाकीच्या संघांना संधी मिळेल नाही असं म्हणत नाही आहे. पण सनशाइन क्रिकेटर्स प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला प्रयत्न पाहायला मिळतो, चांगले खेळाडू पाहायला मिळतात, चांगले संघ पाहायला मिळतात. पण बाकीच्या कुठल्याही संघाने नाराज होण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला सुद्धा संधी मिळेल, प्रयत्न करत राहा, संधी निश्चितच मिळेल. किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे त्या दिवशी आपण बघितलं आनंद बद्री यांनी जो उल्लेख केला की मी तो दिवस बघतोय जेव्हा या स्पर्धेचं पारितोषिक 5 लाख रुपये होईल आणि जेव्हा 5 लाख रुपये होईल तर मला असं वाटतं की संघांची संख्या आज 25 आहे ना, ती नेक्स्ट टाइमला 50 सुद्धा होऊ शकते. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट ओव्हर फ्रॉम प्रणय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून येतात वेगाने, चेंडूपर्यंत पोहोचतील का हा प्रश्न होता. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. तर तुम्ही पाहू शकता दुपार सत्र जवळजवळ 1:20 लगेचच आगमन होत असताना तुम्हाला पाहायला मिळते आमच्या व्यासपीठ दिशेने संतोष नाणेकर CEO. कारण एक मगाशी उल्लेख केला की कुर्ल्याचा संघ खेळतोय, ओमकार देसाई सुद्धा उपस्थित आहे आणि त्याचबरोबर कुर्ल्याचा संघ खेळत असताना संतोष नाणेकर ही ऑल्सो बिलॉंग्स टू कुर्ला आणि निश्चित म्हणे की आजचा दिवस आजची रात्र आज स्मरणात राहण्यासारखी असेल. आमच्या सर्व टेक्निकल टीम, कॅमेरामन, स्कोरर सुद्धा सर्वांसाठी, गौरव सावंतसाठी, कारण आजच्या दिवसामध्ये एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे या सर्व टीमला संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. ऑल द बेस्ट टू ऑल टीम. पुढचा चेंडू तुम्ही पाहतात अंकित जर त्या चेंडूवर त्या लेग बाय स्वरूपात 1 धाव. समाधान पाहायला मिळते चेहऱ्यावर संतोष नाणेकरच्या पूर्ण टीमच्या, कारण आज वर्षाचा म्हणजे इयरचा शेवटचा दिवस आहे. 10 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता. चला सामना सुरू करायचा आहे. नेक्स्ट मॅच बिटवीन बोथ टीम.
हो, चेंडू हवेमध्ये अप्रतिम फटका, गुड शॉट. आणि एफर्ट खूप चांगले होते पण त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून फ्लॅग होतोय, षटकार. वर्सेस राजेश क्रिकेटर्स. टॉस साठी रेडी राहायचंय दोन्ही टीम. नाही, टॉस झालेला आहे ऑलरेडी. 9 चेंडू 8 धावांची गरज. पंच केल्या बॅकफुटला जाऊन. संतोष नाणेकर यांचं आगमन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये झालंय. मगाशीच मी उल्लेख केला की कुर्ला नेहरू नगरचा उल्लेख झालाय. ओमकार देसाई असो, त्यानंतर YCC कुर्ला आणि एक दूरदर्शन योग असं म्हणायला लागेल. संतोष सुद्धा इथे उपस्थित आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर प्रणय. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. प्रतिम आउटस्विंग पाहायला मिळतोय. हलकासा चेंडूला कट केलाय आणि चांगलं कमबॅक. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. बघायचं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना इथे रंगणार का या दोन संघांमध्ये. YCC कुर्ला वर्सेस तुम्ही सामना पाहता तो म्हणजेच TKG क्रिकेटर्स. हो, व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ शॉट. अँड फक्त एका धावेची गरज आहे. सामना इक्वल झालाय, धावसंख्या इक्वल झाली आहे. आणि काय षटकार ठोकलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. गगनभेदी, गगनचुंबी अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि षटकार ठोकत असताना दाखवून देतोय तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला ओमकार सावंत. की ओमकार देसाईचा निश्चित आमचा खेळाडू, आमच्या संघाचा भाग आहे किंवा ICCचा भाग आहे, पण इथे मात्र त्याच्या स्टाईलमध्ये हा सामना फिनिश करण्याची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे. धावसंख्या इक्वल झाली आहे. 6 चेंडू आणि फक्त एका धावेची गरज. सर सिद्धिविनायक उसगाव, थँक्यू DJ. सिद्धिविनायक उसगाव, योगेश पेंडकर आपल्या मॅनेजरला पाठवायचं किंवा स्वतः आपण यायचं आहे. आणि आमच्याकडून आपले कुपन्स आपण पिकअप करायचे आहेत. जेवणाची व्यवस्था झालेली आहे इथे. नेक्स्ट बॉल, 6 बॉल अँड 1 रन टू विन. अमीर गडेकर. कट करण्याचा प्रयत्न होता. आउटस्विंग पाहायला मिळतोय. खूप चांगला लेग स्टिक वरून चेंडू बाहेर निघत असताना. कॉट बिहाइंड फलंदाज बाद होतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची गरज. जर सामना इक्वल झाला, यावर आपण जर बघितलं तर 2 सामने आतापर्यंत आपण स्पर्धेमध्ये बघितले की सामना इक्वल झाला आहे आणि एक पॉईंट आपण दोन्ही संघाला दिलेला आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये सनराईज वर्सेस दीपदादा प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये सामना टाय झाला होता. स्पर्धेचा त्यानंतर अजून एक आपण दिवस बघितला, त्या दिवसात सुद्धा आपण बघितला सामना टाय झाला होता. तो म्हणजेच 2 संघांमध्ये जगदंब आणि त्याचबरोबर सार्थक या 2 संघांमध्ये. जगदंब वर्सेस सार्थक आतापर्यंत 2 सामने टाय झालेत. बघायचे नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कॅप्टन येतोय इम्रान. फाईन बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू 1 धावेची गरज. हो, ब्युटिफुल बॉलिंग. स्टाईल रोटेट करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय तो ओमकार. आणि इम्रानला विकेट गमावी लागते, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. बघायचं स्ट्रायकिंग एंडला ओमकार लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि तो ॲडव्हान्टेज घेणार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला येत असताना. दुसरा फलंदाज इथे मात्र या षटकामध्ये धावची स्वरूपात बाद होतोय आणि संघनायकाला इम्रानला तंबूत परतावं लागतंय. चला पुढचा फलंदाज लगेच पाठवायचा आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. या षटकात तर चांगलीच चुरस दिली अमीर गडेकरने. फाईट देत असताना, झुंज देत असताना. 6 चेंडू आणि 7 धावेंची 7 चेंडू 7 धावेंची गरज असताना षटकार ठोकलाय. आता मात्र सामना उरलाय की 6 चेंडू आणि 1 धाव, पण मागचे 3 चेंडू अप्रतिम टाकलेत ते निश्चितच गोलंदाज अमीर गडेकरने. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला ओमकार. अमीर गडेकर पुन्हा गोलंदाजी मार्कवर समोरच्या एंडने. हो, बघायचं क्विक सिग्नल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद होणार. काय रोमांच वाढलंय बघा सामन्यामध्ये, मैदानामध्ये.
दोन संघ इथे मात्र एकमेकांसमोर फाईट करत असताना अशा मुवमेंटला सामना आलाय की 6 चेंडू 7 धावांची गरज होती आणि शेवटच्या चेंडूवर निश्चित आपण बघितलं की मागच्या षटकाच्या षटकार आला आणि समीकरण उरलं ते 6 चेंडूने 1 धाव आणि इथे मात्र या एका धावेसाठी स्ट्रगल करत असताना YCC कुर्ला हा संघ मागचे 4 चेंडूत एकही धाव अंकित झाली नाहीये, पण धावचीच्या स्वरूपात 2 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. समीकरण उरले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका धावेची गरज आहे. ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि त्याचबरोबर हरिओम पनवेलमध्ये एक सामना झाला होता. अर्जित पुत्रन गोलंदाजी करत असताना निश्चितच मागच्या चेंडूवर 6 चेंडूवर 7 धावांची गरज असताना समोरच्या संघाने षटकार ठोकला, पण समोरच्या टीमने अपील केलं की आम्ही सामना जिंकलोय. पण अजित पुत्रने सांगितलं की मला 5 चेंडू टाकायचे आहेत आणि त्याने 5 चेंडूत 5 विकेट काढले, सामना जिंकून दिला होता. असा सामना इथे पाहायला मिळणार का? 3 चेंडूत 3 विकेट्स पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पण सामना जर कोणीही जिंको, पण निश्चित म्हणेन की मात्र विजय होईल तो सांगेम प्रीमियर लीगचा. या दोन्ही संघांचा अप्रतिम परफॉर्मन्स या दोन्ही संघांनी दाखवलेला आहे. हो, ब्युटिफुल ब्युटिफुल सुपर्ब डिलिव्हरी, काय गोलंदाजी केली आहे. सामना कुठे होता आणि कुठे आलाय बघा. मगाशीच उल्लेख केला की 6 चेंडूत 7 धाव्यांची गरज होती, षटकार टोकला, 6 चेंडूत 1 धावेचं इक्वेशन आलं आणि अजूनही ती 1 धाव जमवताना नाकी 9 आलेत ते YCC कुर्ला संघाच्या. सामना जर बरोबरी सुटला, दोन्ही संघाला 1-1 पॉईंट आम्ही डिवाइड करून देऊ. पण बघायचं या शेवट चेंडूवर काय कमाल करणार, इथे मेडन षटक हाताळणार का आणि सामना टाय करणार का. इथे मात्र अमीर गडेकर सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. दबाव पाहायला मिळतो, दोन्ही संघांवर प्रेशर आहे. कारण आपण बघितलं तर YCC संघाने अजूनही आपलं तर मैदानाच्या आतमध्ये विवादात गोलंदाजी करणारा तो लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in ची गरज. ओ, इथे पाहताय तर बघायचं क्विक सिंगल आणि फेक चुकीची होते. फायनली मात्र सामना जिंकलाय. लास्ट मोमेंटला विजयची निश्चितची हृदयाची धडकड थांबली होती, धडधड होत होती, ठोके थांबले होते. अशा मोमेंटला तुम्ही पाहताय तर लास्ट मोमेंटला सामना इथे जिंकला आहे आणि फायनली मात्र या चेंडूवर एकदा कंप्लीट करून फलंदाजांची मात्र तुम्ही पाहता शेजारी वाढले होते. अशा मोमेंटला चोरटी धाव तुम्ही कंप्लीट केली आणि निश्चितच तुम्ही पाहता एकदा कंप्लीट करताना पॉईंटवर आपलं खातं उघडलंय. YCC कुर्ला संघाने शुटकेचा निश्वास टाकलाय या सर्व खेळाडूंनी की फायनली मात्र आम्ही या सामन्यात या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकू शकलोय. तर सामन्यावेळेचा पुरस्कार आम्ही निश्चितच देऊ आमच्या जेव्हा गेस्ट इथे उपस्थित राहतील. 4 स्पोर्ट्सवेअर निश्चित आनंद शंगा यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला किट पार्टनर आपल्या त्या स्पर्धेमध्ये विविध रंगाचे, विविध डिझाईनचे आणि विविध पॅटर्नचे तुम्हाला टी शर्ट्स आणि ट्रॅक पाहायला मिळत आहेत. पंचांकडे सुद्धा तुम्हाला टी शर्ट आणि ट्रॅक पाहायला मिळते. याचा पूर्णपणे श्रेय जाते ते म्हणजेच 4 स्पोर्ट्स अँड वेअर इंडियाला. त्याचबरोबर फुलटॉस नंबर 1 हेवी टेनिस बॉल फुलटॉस चॅम्पियनशिप प्रीमियम क्वालिटी प्रॉडक्ट